आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी हॉटेल शांती होंडा शोरूमजवळ अक्कोला रोड हिंगोली येथे दुपारी ठीक 3:30 हिंगोली शहराचे मंडळ अधिकारी सय्यद अयूब सय्यद रसूल यांचा गौरवमय सेवास्फूर्ती सोहळा व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, विजय टेकाळे, शेख मोहिब, मंडळ अधिकारी सुभाष बोडखे, ग्राम महसूल अधिकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष गजानन रणखाम, हिंगोलीचे तलाठी अनिल काळे, प्रदीप इंगोले, माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण, अनिल नेनवानी यांच्यासह महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। सेवाकृती करतो याच खूप मोठा आता चांगली बाब झालेली आणि ते यशस्वीरित्या पार पाडली। आदरणीय रत्नाकर सरांनी आपला मनोगत व्यक्त केलेला आहे। शुभेच्छा देतो। महसूल विभागामध्ये काम करत असताना बराच वेळा आपण आपल्याला शनिवार रविवार पण मुख्य करण्याची परवानगी नसते आणि बऱ्याच वेळेला आपले ठरलेले जे कुटुंबासोबतचे कार्यक्रम असतात तेही रद्द करावे लागतात। म्हणजे खूपच हे आता हे झालेलं आहे। अशा ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही कुटुंबाला द्यायला, तर तो त्यांनी आता आपल्या आयुष्यातील जो उरलेला वेळ आहे कुटुंबाला द्यावा ही त्यांना विनंती करेल। आता चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते खूप हे आहेत, मला वाटत नाही ते शांत बसतील, कारण की ते एवढे ऍक्टिव्ह आहेत की ते शांत बसतील असं वाटत नाही। तरी त्यांच्या वेगळ्या कार्यालाही शुभेच्छा दिली त्यामध्ये जे त्या करू इच्छितात, पण माझी पहिले तर त्यांना हीच इच्छा राहील की सुरुवातीची 2-3 वर्ष तर त्यांनी खूप सारं फिरून घ्यावं। साहेब मला सांगायचे की दुबईला आहे माझ्या मुलगा मुलगी, मी त्यांच्याकडे जाणार आहे, कारण त्यांनी पासपोर्ट पण काढून तयारीत आहे, तर त्याच्यासाठी शुभेच्छा। माझी तर इच्छा आहे की त्यांनी जे जे फिरलेलं नसतं ते फिरून घ्यावं, कारण की मी अनुभवतो एखादा प्लॅन करतो अचानक हे आपले प्लॅन कॅन्सल होतात। उद्या सुट्टी होती, अचानकच डॉक्टर साहेबांचा फोन आला मी चौकशीच्यासाठी नांदेडला उद्या जायचं आहे, त्यामुळे आपल्याला असं आपण प्लॅन करू शकत नाही अचानक काय होईल। अशा काळात ह्याच्यामधून त्यांनी पूर्ण आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा काळ नोकरीच्या निमित्त महसूल विभागात दिला आणि बरंच एकदा असतो। प्रत्येक गोष्टी आपल्याला जिथं जायचं असतात, करायच्या असतात, कुटुंबाला वेळ द्यायचा असतो, तो देता येत नाही, तर तो बऱ्यापैकी त्यांनी तो द्यावा आणि आपलं जे कौटुंबिक जे आपल्या घरातल्यांच्या सोबत जे क्षण घालवायचे। आमच्या वाड्यातल्या रहिवासी याची खूपच नाईक तहसीलदार म्हणून जे आहे ते माझं ते राजकारणी होते आणि आपले तहसीलदार साहेबाला सांगून आणि श्री साहेबरावजी पाटील गोरेगावकर माझी आमदार त्यावेळेस होते, म्हणजे तहसीलदार साहेबाला सांगून मला मास्टरिंग असिस्टंट या पोस्टवर माझी नियुक्ती केली। 10/7/87 ला मी नियुक्त झाल्यानंतर मला 91 पर्यंत काही रेग्युलर म्हणजे मला काही माझं रेग्युलर सर्व्हिस झाली नव्हती।